आंदोलन अशा प्रकारे मुंबईमध्ये थांबले. नाही मुंबईकरांना नाही, हा माझा फटका बसत आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी नाराजी देखील अनेक लोकांनी दाखवली आहे. हे बघा दोन्ही बाजू त्या ठिकाणी आहेत, पण उपसमितीचे मी तुम्हाला सांगितलं की अध्यक्ष विखे पाटील साहेब आणि सदस्य शिवेंद्रराजे भोसले साहेब हे जरांगे पाटील साहेबांशी चर्चा करायला आता जात आहे. थोड्याच वेळात त्याचा रिझल्ट आपल्याला कळेल. विरोधकांचं म्हणणं आहे, आम्ही तयार आहे त्या चर्चेला, मग आता 100% पण द्या असं त्यांचं विरोधकांचं म्हणणं ठीक आहे ना. आता का आता तिकडे थांबत तिकडे उपसमितीच्या बैठका आपण पाहतो दररोज, दिवसातून 2-2, 3-3 बैठका चालू आहे, विचार विनिमय चालू आहे. त्याच्यातून जे काही चर्चेत त्यांच्या झालेलं असेल ते त्यांचं ते सगळं जरांगे पाटलासोबत ते चर्चा करतील. तर राज्य केंद्रावर ढकलतं, केंद्र राज्यावरती ढकलते, म्हणजे कुठेतरी घोंगडे विसत ठेवले नाही नाही, बघा सध्या जो हा विषय चालू आहे इथे केंद्राचा सध्या संबंध नाही, हा राज्याचाच विषय सध्या चाललेला आहे. राज्याचा जर कुठला प्रस्ताव ज्यावेळेस केंद्राकडे जातो त्यावेळेस केंद्राचा विषय सुरू होतो. सध्या हे जे मराठा आरक्षणाचा विषय तुम्हीच माध्यमातून दाखवतो की सगळ्या असतील जरांगे पाटील साहेबांच्या ज्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारकडे. सर, संजय राऊतांचं म्हणणं आहे की ब्रेवॉन स्टेडियमला त्यांना जागा द्यावी, तिथे आंदोलन करावं आणि लोकांची गैरसोय होणार नाही आंदोलकांची. हे बघा संजय राऊतांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून घरी गेलेले आणि म्हणून असे कुठलेही सल्ले देण्याचं काम संजय राऊत त्या ठिकाणी करतात. सरकारला तेवढं कळतं. कोर्टाचे जे निर्देश असतील, जे काही सगळ्यांच्या हिताचं असेल ते निर्णय आमचं महाराष्ट्र सरकार, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा घेतील.